हेडलाइन्स प्रायोजक राम बंधू जलजिरा। विधान परिषदेसाठी भाजपच्या उमेदवारांची यादी जाहीर। सुनील कर्जतकर, माधवी नाईक, प्रमोद जठार, संजय भेंडे आणि विवेक कोलेंना भाजपची उमेदवारी। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी बोलावली तातडीची बैठक। उद्या संध्याकाळी नंदनवन निवासस्थानी घेणार बैठक। विधान परिषद निवडणूक बैठकीच्या केंद्रस्थानी असणार। रिक्षा टॅक्सी चालकांसाठी ची मोहीम कायम ठेवलेली आहे। कारवाई होणार। फक्त मराठीसाठी त्यांना 15 ऑगस्ट पर्यंतची मुदत दिलेली आणि ती आम्ही शिकू, परंतु आमची 1 मे पासूनची जी कारवाई आहे ती राहणार। रिक्षा टॅक्सी चालकांसाठी मराठी सक्तीची मोहीम 1 मे पासून सुरूच राहणार। मात्र चालकांना मराठी शिकण्यासाठी 15 ऑगस्ट पर्यंत मुदत वाढ। परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांची माहिती। आयसीसी संबंधित जैबनं दोघांवर केलेल्या हल्ल्याचा व्हिडिओ न्यूज 18 मराठीच्या हाती, तर एटीएसची टीम जैबच्या घरी दाखल। परतवाड्याप्रमाणे कोल्हापुरातही आरोपी शाहिद सनदीने अनेक मुलींचं केलं शोषण। पोलिसांकडून आरोपीला अटक। आरोपी आणि वडिलांकडूनही माफीनामा, तर दुसरा आरोपी शाहरुखलाही अटक। पार्थ पवारांचा व्हीएसआर कंपनीच्या विमानातून प्रवास। दादांच्या अपघात प्रकरणी रोहित पवारांचे व्हीएसआर कंपनीवर आरोप, तर वडिलांच्या अपघाताची चौकशीची मागणी न करता प्रवास कसा करता, अंजली दमानी यांचा सवाल। अजितदादा प्रकरणाचा तपास खरात अँगलने करावा। अजित पवारांच्या तिन्ही घराबाहेर काळी जादू का केली गेली, रोहित पवारांचा सवाल। बारामतीमधील एक नेता खरातच्याही संपर्कात असायचा, रोहित पवारांच्या दाव्यानं खळबळ। मुंबईतील पायधुनी विषबाधा प्रकरणात तपासाला वेग। जे मार्ग पोलिसांकडून कलिंगड विक्रेत्याची चौकशी, तर पोलिसांकडून अनेक फळ विक्रेत्यांची होते चौकशी। मुंबईत 15 मे पासून 10% पाणी कपात। 17 ऑगस्ट पर्यंत पाणीसाठा पुरवण्याचं आव्हान, तर कोल्हापुरात 30 एप्रिल पासून 1 दिवसाआड होणार पाणी पुरवठा। एल निनोचा परिणाम। आणि म्हाडा मुंबई मंडळातर्फे 2640 सदनिकांच्या विक्रीसाठी मुदतवाढ। ऑनलाईन अर्ज नोंदणी, अर्ज स्वीकृती, अनामत रक्कम भरण्यासाठी आता मुदत 14 मे पर्यंत वाढवली। एका महत्त्वाच्या ब्रेकिंग न्यूजने आपण सुरुवात करूया। ती बातमी अशी की ज्या व्हीएसआर कंपनीच्या विमानातून पार्थ पवारांनी प्रवास केला, यावरून अंजली दमानी यांनी टोला लगावलाय। वडिलांचा ज्या कंपनीच्या विमान अपघातात मृत्यू झाला, त्याच कंपनीच्या विमानातून प्रवास कसा काय करू शकता, असा सवाल त्यांनी उपस्थित केला। अंजली दमानी यांनी काय म्हटलंय बघा। अंजली दमानी यांनी पार्थ पवारांना सवाल केलाय। ज्या व्हीएसआर कंपनीच्या विमान अपघातात वडिलांचा मृत्यू, त्याच विमानात मुलगा जातो, चौकशीची मागणी करायची सोडून पार्थ पवार निर्धास्तपणे जातो। मुंढवा प्रकरणातील सरकारी अधिकारी अजूनही पवारांसाठी काम करतात। सरकारी अधिकारी खासगी कामासाठी कसे जाऊ शकतात? चार्टर्ड फ्लाईटचे पैसे कोणाच्या खिशातून? उत्तर जनतेला हवीत, असे प्रश्न त्यांनी उपस्थित केले। व्हीएसआर कंपनीचं विमान वापरण्यावरनं पार्थ पवारांनी स्पष्टीकरण दिले। व्हीएसआर कंपनीचं विमान असल्याची कल्पना नव्हती, असं पार्थ पवारांनी म्हटलंय। तर शेवटच्या क्षणी विमानाची व्यवस्था करावी लागल्यानं एजंटकडून अनावधानाने या कंपनीचं विमान बुक झाल्याचं पार्थ पवारांनी ट्विट करत स्पष्टीकरण दिलंय। या प्रकरणाची गंभीर दखल घेत त्यांनी संबंधित एजंटचा करार रद्द केल्याचंही सांगितलंय। त्यांनी काय पोस्ट केली बघा, त्यांनी काय म्हटलंय। मोदीबाग पुणे इथे पवार साहेबांना भेटण्यासाठी तातडीने पोहोचायचं असल्यानं मी माझ्या कार्यालयाला विमानाची व्यवस्था करण्यास सांगितलं। शेवटच्या क्षणी झालेल्या व्यवस्थेमुळे नकळतपणे व्हीएसआर एव्हिएशनचं विमान माझ्यासाठी बुक करण्यात आलं। ही केवळ प्रशासकीय पातळीवरील चूक होती, याची मी गंभीर दखल घेतली असून संबंधित विमान बुक करणाऱ्या एजंटशी असलेला करार आम्ही सहकाऱ्यांना अशा प्रकारच्या चुका होऊ नयेत यासाठी अधिक सतर्क राहण्याच्या स्पष्ट सूचना दिल्यात। व्हीएसआर एव्हिएशन बाबत यापूर्वीची
यावरून निर्माण केला जाणारा वाद पूर्णपणे निराधार, दिशाभूल करणारा आणि दुर्दैवी आहे. सत्य परिस्थिती समजून न घेता यावर राजकारण करणं योग्य नाही. आता बघूयात एक ब्रेकिंग न्यूज अशी आहे की पनवेलकरांची तहान नवी मुंबईने भागवावी अशी मागणी पनवेल पालिकेचे विरोधी पक्षनेते अरविंद म्हात्रे यांनी केली आहे. जर पनवेलला पाणी मिळालं नाही तर नवी मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या मोरबे धरणाची पाईपलाईन पनवेलमधूनच गेली आहे. आम्ही त्या पाईपलाईनचा व्हॉल्व बंद करू अशा कडक शब्दात म्हात्रे यांनी आपला संताप व्यक्त केला. सर्व पाणी ह्या कलंबोली सर्कलवरनं नवी मुंबई महानगरपालिकेला येतोय. हा नवी मुंबई महानगरपालिका येणारा जो कॉक आहे तो आम्ही 100% फिरवणार आहोत. एक विशिष्ट तारीख देणार आहोत. त्या दिवशी नवी मुंबई महानगरपालिकेकडे जो पाणी येतो तो पाणी आम्ही बंद करणार आहोत आणि पनवेलची ताण भोगण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत. कारण का पनवेलला कोरडा घसा ठेवून आम्ही नवी मुंबई महानगरपालिकेकडे पाणी देणार नाही या भूमिकेला आम्ही स्पष्ट असतो. बातमी आता बीडमधून. बीडच्या केज तालुक्यातील मसाजोग इथल्या ग्रामपंचायतीच्या सरपंच पदासाठी मतदान प्रक्रिया आज पार पडली. या निवडणुकीमध्ये 84% इतकं मतदान झालं असून उद्या सकाळी 10 वाजता तहसील कार्यालयात मतमोजणी होणार आहे. संतोष देशमुख यांची हत्या झाल्यानंतर सरपंच पद रिक्त झालं होतं आणि त्यानंतर ही निवडणूक होत असून यामध्ये अश्विनी देशमुख यांच्यासमोर स्वरूपानंद देशमुख यांनी आव्हान निर्माण केलेलं आहे. आज झालेल्या मतदानात गावातील 2084 मतदारांपैकी 1744 मतदारांनी आपला हक्क बजावला. आता मस्साजोगचे ग्रामस्थ कोणाला कौल देतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. बघायचं आमचं तसं तर गाव म्हणजे हे सर्व जनता जरी असली तर आम्ही इथून पाठीमागं कामं जी केलेली आहेत ती सर्व एक कुटुंबाप्रमाणे केलेले आहेत मिळून. आता लोकशाहीत प्रत्येकाला आहे ती उभारण्याची त्यांची आता इच्छा काय असेल ती माहित नाही आम्हाला, पण तरी पण आम्ही जेवढं होईल तेवढं सगळ्यांना सहकार्य करून सोबतच राहू. उद्या चालून त्यांचं जरी काय झालं तरी आता पुढं काय होईल ती पाहू आम्ही. राजकीय लढाई आहे. राजकीय लढाई वेगळी आणि न्यायालयीन लढाई वेगळी. संविधानानं मला अधिकार दिलाय म्हणून मी निवडणूक लढवित आहे. त्याच्यामुळं आणि उद्या मी तुम्हाला ह्या अगोदर सांगितलं की संतोष देशमुखच्या प्रकरणामध्ये या अगोदरही आमच्यासोबत सगळं गाव होतं, त्यांच्या कुटुंबासोबत आजही आहे आणि भविष्यात बी ज्या वेळेस वेळ येईल त्यावेळेस सर्व गावकरी माझ्यासह त्यांच्या कुटुंबाच्या 100% आम्ही त्याच्या पाठीमागे आहे. का भाऊ नाहीये, आमच्या दोघांचं खूप मोठं कॉम्बिनेशन होतं, परंतु मला खऱ्या अर्थानं आज एवढे भाऊ मिळालेले आहेत गावात सुद्धा, एवढे पाठीराखी मिळालेले आहेत. कारण या मतदान प्रक्रियेमध्ये सगळ्या गोष्टी जवळपास त्याच सगळ्या गावकऱ्यांनी आणि माझ्या पाठीराख्यांनी केलेली आहे. खूप मेहनत घेऊन सगळ्यांना संतोषांना काय होते हे सांगण्याची गरज नव्हती, परंतु त्यांच्या काही आठवणी आणि त्यांची काही स्वप्न घेऊन हे सगळे जे गावातील मंडळी आहे ती लोकांपर्यंत पोहोचलेली आहे. आता बघूया बातमी नवी मुंबईतनं. नवी मुंबई महापालिकेच्या मराठी माध्यमाच्या 80 शाळा इंग्रजी माध्यमात रूपांतरित करण्याच्या निर्णयावरनं राजकीय वाद पेटला आहे. या निर्णयाविरोधात मनसे, शिवसेना आणि विविध मराठी विचारवंतांनी आक्रमक भूमिका घेत तीव्र विरोध दर्शवला आहे. महापालिकेच्या या निर्णयामागे खासगीकरणाचा डाव असल्याचा आरोप केला जातोय. तर दुसरीकडे पालकांची मागणी आणि गोरगरीब विद्यार्थ्यांनाही इंग्रजी शिक्षण मिळावं यासाठीच हा निर्णय घेतल्याचं महापौरांचं म्हणणं आहे. याच मुद्द्यावर नागरिक, विरोधक आणि सत्ताधाऱ्यांची प्रतिक्रिया जाणून घेतली आम्ही. नवी मुंबई महानगरपालिकेतल्या सत्ताधाऱ्यांचा जो हेतू आहे तो नेमका शुद्ध आहे का याच्यावरच आमची शंका आहे. ज्या 80 शाळा त्यातल्या 80% शाळा यांची पटसंख्या अत्यंत उत्तम आहे आणि याचे पुरावे सहित दाखले आम्ही दिले होते. त्या शाळा सुद्धा सरसकट बंद करून तिथे इंग्रजी माध्यमाच्या शाळा सुरू करणं याच्या मागचा हेतू जो आहे तो आपल्या गोरगरिबांना इंग्रजी शिकवणं हा आहे की याचं संपूर्णतः खाजगीकरण करणं. तर हा खाजगीकरण करून आपापल्या बगलबच्च्यांना आणि त्यांच्या संस्थांना कोट्यावधीची कंत्राटं देणं हा त्याच्या मागचा हेतू आहे. कारण आपण आपल्या घरातून मराठी भाषा बोलतो, इंग्रजीमध्ये आपण नाही बोलत. मग आपल्या मुलांना जन्मापासून आपण मराठी शिकवतो म्हणजे मराठीचं ज्ञान त्यांना आपल्या घरातून मिळतं. मग इंग्रजी ही भाषा जर जगाच्या व्यवहारामध्ये उपयोगात आहे तर ती भाषा त्या मुलांना का शिकायला मिळू नये. आणि जे सांगतायत मराठीचा अट्टहास धरतायत त्यांच्या स्वतःच्या शाळा आहेत ज्या त्यांनी CBSE बोर्डच्या किंवा इंग्रजी माध्यमाच्या सुरू केलेल्या. मग का नाही त्यांनी स्टेट बोर्डच्या मराठी माध्यमाच्या शाळा सुरू केल्या.
पूर्णपणे मराठी बंद करून त्या ठिकाणी इंग्लिश चालू करायचं असं धोरण चालू केलं. आता ज्या मराठी शाळा आहेत त्या मराठी शाळांमध्ये त्यांनी आता ऍडमिशन घ्यायचेच नाही मराठी आणि फक्त इंग्लिशचेच ऍडमिशन घ्यायचे असं धोरण मेजॉरिटीच्या जीवावर त्यांनी पास करून घेतलेलं आहे. त्याला आमचा पूर्णपणे विरोध आहे आणि वेळ आल्यानंतर आम्ही रस्त्यावर सुद्धा उतरण्याची भूमिका ठेवलेली आहे. आम्ही कोर्टात सुद्धा गेलेलो आहोत.